पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो असा आरोप करायचा प्रयत्न जो आहे तो रुचिता जामदारनी राकेश बापट यांच्यावर केलेला आहे. आज जो प्रोमो आपल्याला बघायला मिळाला होता ज्यामध्ये अनुश्री आणि राकेश बापट आहेत यांच्यामध्ये खूप भांडण झाले आणि त्यानंतर ते घरातून बाहेर जायचा प्रयत्न करतायत. हे जे प्रोमो दाखवला होता ना तो अक्षरशः संपूर्ण एकदम विषय भटकवणारा होता. आज संपूर्ण मॅटर जे आहे ते आपल्या समोर आलेलं आहे आणि त्यावरच आपण बोलणार आहोत की नेमकी चूक कोणाची आहे, कोण बरोबर आहे. कारण की या पूर्ण भांडणामध्ये 3 लोक जे आहेत ते इन्व्हॉल्व असणार आहेत. त्यामध्ये आहे आपली अनुश्री, त्यानंतर आहेत राकेश बापट आणि त्यानंतर आहेत रुचिता जामदार. आता संपूर्ण स्टोरी तुम्हाला सांगतो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सगळ्या गोष्टी खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत. आता सगळ्यात पहिले अगोदरच्या दिवशी जे आहे ते आपण जाऊया कारण की अनुश्री जी आहे तिकडे खूप थकलेली असते, तिचं खूप डोकं दुखत असतं, त्यामुळे ती झोपलेली होती, ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण झोपलेली होती. आणि त्यामध्ये जाऊन प्राजक्ता शुक्रे जी आहे ती तिला उठवते, पण ती उठत नाही. ती बोलते यार मी झोपलेली आहे, मला कशाला तुम्ही उठवताय. या संपूर्ण मॅटर जे आहे ते तिकडे होतात. पण तिकडे नंतर जो आहे आपला राकेश बापट जातो आणि राकेश बापट तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते बोलायचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो काय बोलतो, काय मूर्खपणा चालू आहे, उठ चुपचाप, काय कुठली लागून गेलीस तू, बघतो मी. अशा संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते बोलायचा प्रयत्न जो राकेश आहे ते तिकडे करतो. आणि तिकडे जे आहे अनुश्रीचं डोकं ऑलरेडी फिरलेलं असतं कारण की एखादा माणूस, बघा मित्रांनो ही गोष्ट खरी आहे, एखादा माणूस जेव्हा झोपलेला असतो, झोपेत असतो, त्याला जर उठवायचा प्रयत्न केला तर तो चिडतो, मी पण चिडतो. आणि अनुश्रीचं तिथं चिडणं मी योग्य समजतो कारण की झोपलेल्या माणसाला तुम्ही नाही उठवू शकत, बाबा हे कर ते कर, या करण्यासाठी उठ, तिकडे जा इकडे जाते, त्यासाठी मी अनुश्रीच्या साईडने आहे. पण त्यानंतर अशी गोष्ट घडते की राकेश बापट जे आहे ते तिकडे तिला जाऊन उठवायचा, खेचायचा प्रयत्न जे आहे ते म्हणजे उठून खेचून दुसरीकडे घेऊन जायचा प्रयत्न जे आहे ते करायचा प्रयत्न करत होते. आणि ती गोष्ट मला देखील आवडली नव्हती कारण की ते फुल रागात होता राकेश बापट. आणि राकेश बापट फुल रागामध्ये असल्यामुळे तो त्या पद्धतीने तिला खेचायचा प्रयत्न करत होता. यामध्ये कुठेही चुकीची गोष्ट जी आहे ती नव्हती. पण डायरेक्टली हा मुद्दा तिथून स्टॉप होतो आणि मुद्दा उचलला कधी जातो, तो असतो जेव्हा ही उलटी पुलटी रूम जी आहे ती उघडते त्या टायमाला. कारण की तिकडे ह्याची चावी, करंटची चावी जी आहे ती तिकडे डिस्क्वालिफाय होते कारण की प्राजक्ता जी आहे ती चावी पॉवर की चूज करते, त्यामुळे त्याच्याकडची चावी घेतली जाते. आणि त्यामध्ये ती खूप बडबड करते रुचिता जामदार. आणि रुचिता जामदारचं डोकं बोलणं इतकं खराब आहे ना, पर्सनली तिचं बोलणं मला बिलकुल आवडत नाही कारण की ती इतकं बोलते ना, मला ती बिलकुल गोष्ट आवडत नाही. ती अतिशय म्हणजे लिमिट सोडून ती बोलायचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेस राकेश बापट जे आहे ते सिम्पली एक गोष्ट बोलतात की मी समबडी स्टॉप हर, म्हणजे तिला थांबवा यार, नका तिची बडबड नाही ऐकायची आम्हाला, अशा पद्धतीची गोष्ट तिकडे बोलतात. आणि त्या टायमाला जे आहे ते रुचिता जामदार जी आहे ते तिकडे हे वाक्य बोलते की पोरींच्या विदाऊट परमिशन तुम्ही त्यांना हात लावू शकत नाहीत आणि बोलतायत की हिचं तोंड बंद करा. म्हणजे ह्या गोष्टीला संपूर्ण जे आहे ते वेगळा अँगल द्यायचा प्रयत्न रुचिता जामदारनी केलेला आहे. आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये जे आहे ते चूक जी आहे ना ती आहे फक्त आणि फक्त रुचिता जामदारची. कारण की चुकीचा मुद्दा जो आहे तो तिकडे पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला. आता राकेश बापटनी तिला छेडण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी करण्यासाठी तिला झोपेतून उठवलं नव्हतं किंवा काय ओढलं नव्हतं. ते जागेवरून उठ, दुसरीकडे जायचं आहे या संपूर्ण गोष्टीसाठी उठवलं होतं. आणि राकेश बापट तिकडे स्पष्ट बोलतात की बाबा मी तुला छोटी बहीण समजत होतो अनुश्री, आणि तुम्ही लोक माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या गोष्टी तिकडे बोलताय. आणि ह्या गोष्टी म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये मला कोणी असं अजून बोललेलं नाहीये. आणि तुम्ही आजकालच्या आलेल्या मुली ज्या आहेत त्या तुम्ही मला एवढं मोठं ॲलिगेशन लावताय, म्हणजे ही गोष्ट खरंच जी आहे ती खूप चुकीच्या दृष्टीने एका वेळी जी आहे ती चाललेली आहे. कारण की रुचिता जामदारला अक्कल नाहीये, कुठल्या गोष्टी कधी काय कुठल्या पद्धतीने बोलायच्या या तिला बिलकुल कळत नाहीयेत. आणि त्यामुळे राकेश बापट जे आहेत ते खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले आहेत, खूप रागात आहेत. आणि ते बोलले पण की मी बिग बॉसला बोललो होतो की मी या घरामध्ये येणार नाही कारण की ह्यांचे विचार हे अशा पद्धतीचे असतात आणि हे मी टॉलरेट नाही करू शकत. पण तरीही आलो, पण शेवटी मला तेच मिळालं बघायला. आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये जे आहे ते राकेश बापट खूप जास्त चिडलेले आहेत आणि ते मागणी करणार आहेत बिग बॉसला की मला सोडा, मला इथून घराच्या बाहेर जायचं आहे आणि मी ह्या गोष्टी सहन करू शकत नाही. तर आता उद्याचा एपिसोड बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की एक अशा पॉइंटला जो काय एपिसोड आहे तो संपवलेला आहे ना, तो एकदम वेगळ्या दृष्टीने आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची चर्चा आता होणार आहे. आणि या संपूर्ण मॅटरमध्ये जे आहे ते चूक कोण ठरलेला असेल तर ती आहे रुचिता जामदार. कारण की तिने संपूर्ण मॅटर जे आहे ते चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रेट करायचा प्रयत्न जो आहे तो केला होता. या संपूर्ण मॅटरमध्ये तुमचं काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.